मुंबईतनं महत्त्वाची बातमी. रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे दादर परिसरात अनेक बॅनर्स कोसळलेत. मुंबईत सेना भवनासमोर राजकीय नेते बॅनरबाजी करताना दिसतात. मात्र पावसाचा फटका बसून हे बॅनर्स खाली कोसळलेत. सुदैवाने यात कुठली दुर्घटना झालेली नाही. मात्र घाटकोपरमध्ये झालेली बॅनरमुळे झालेली दुर्घटना लक्षात घेता यावर तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी. मुंबईत सकाळपासूनच आहे तो मुसळधार पाऊस पडतोय. जोरदार वाऱ्यांसह मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि सेना भवनच्या समोर राजकीय पक्षाकडून काही बॅनर्स लावण्यात आलेले होते. मात्र रात्रीपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जोरदार वाऱ्यासह जो पाऊस पडतोय त्यामुळे हे सर्व बॅनर्स आहेत ते पडलेले आहेत. विशेष म्हणजे वाढदिवस आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राजकीय बॅनर्स लावण्यात आलेले होते. मात्र पालिकेने हे बॅनर्स काढलेले नाही आहेत. हे दिवसाला पडले असते किंवा नागरिक या ठिकाणी असते तर कुठेतरी एक हानी झालेली असती. त्यामुळे या बॅनर्स अशा पद्धतीने जे राजकीय पक्षांनी लावलेले आहेत त्या राजकीय पक्षांच्या बॅनर्सवर पालिका कधी कारवाई करणार का? मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे कोणतीही हानी होऊ शकते. अशा स्थितीत पालिका काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागेल. मात्र सद्यस्थितीत मुंबईत मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यासह या ठिकाणी मुंबईत आहे ती पावसाची दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सिगोंचं गिरीश कांबळे, साम TV, मुंबई.